शरद पवारांच्या एका मास्टर स्ट्रोकनं राष्ट्रवादी पक्षावर दावे करणारे सर्व नेत्यांना गार केलेलं आहे। एवढंच नाही तर सुप्रिया सुळेंना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी विराजमान करत सुप्रिया याच त्यांच्या वारसदार असल्याचंही अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलेलं आहे। पण आता शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून प्रमोट करायला सुरुवात केल्याची चर्चा झाल्याचं देखील पाहायला मिळतं। आणि नेमका राष्ट्रवादीमध्ये कसा पॉवर गेम सुरू आहे जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। सुप्रियाताई अजितदादांना वरचढ ठरणार, आता कार्याध्यक्ष पुढे सीएम पदाच्या उमेदवार। सुप्रिया सुळेंसाठी पवारांची विशेष रणनीती, पवारांकडून अप्रत्यक्षपणे सुप्रियांचं प्रमोशन सुरू। या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर शक्तिशाली प्रधानमंत्री कोण, तो उत्तर देतो इंदिरा गांधीच। एका मुलीचं वाक असल्याच्या बद्दलचं कौतुक होतं आणि दैनंदिन घरामध्ये काय यातना सहन करायला लागतात हे तुम्हाला माहिती। खरं तर पवारांची ही विधानं पुण्याच्या यशस्विनी पुरस्कार सोहळ्यातली आहेत। पण यशस्वी महिलांचा उल्लेख करताना ज्या प्रकारे पवारांनी सुप्रिया सुळेंचे संदर्भ जोडले ते पाहता सध्या पवारांनी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाला जनमानसात पोहोचवायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे। पवारांनी यापुढे जाऊन बापाच्या संपत्तीत मुलीचा समान वाटा असल्याचं सांगत सुप्रिया सुळे याच आपल्या वारसदार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं। स्थितीमध्ये मुलीला सुद्धा वाटा हा कायद्याने द्यायचा। तो कायदा आम्ही तयार केला, मंत्रिमंडळात मान्यता दिली, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडला, चर्चा विहित झाली। पास व्हायला संख्या आहे, पण आपलेच लोक नाराज आहेत, त्यांची काही तयारी नाही। खरं तर शरद पवारांनी आधीच दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सुप्रिया सुळेंना पक्षाच्या कार्याध्यक्ष बनवत राष्ट्रवादीची धुरा त्यांच्या हाती सोपवली आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीतल्या तिकीट वाटपात सुप्रिया सुळे महत्त्वाची भूमिका बजावणार हे स्पष्ट झालेलं आहे। पण ज्या पद्धतीनं आता शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनीही राज्यभर दौरे सुरू केलेत ते पाहता राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळेंचं अप्रत्यक्ष प्रमोशन सुरू झाल्याची चर्चा आहे। खरं तर 2 मे रोजी शरद पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर अजित पवार पक्षात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। यावेळेला त्यांनी सुप्रिया सुळेंनाही बोलण्यापासून रोखल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं। सुप्रिया तू बोलू नको, तिचा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतो का बसा मागे। पण अवघ्या 1.5 महिन्यात राष्ट्रवादीतलं चित्र उलट पडलेलं आहे। सद्यस्थितीत पक्षामध्ये अजित पवारच बाजूला पडल्याचं पाहायला मिळतंय। पक्षातली त्यांची पकड ढिली पडण्याची भीती त्यांना सतावत असल्यानं आता अजित पवार पक्ष संघटनेमध्ये पद मागू लागलेले आहेत आणि कार्याध्यक्ष असलेल्या सुप्रिया सुळेही दादाची काळजी असल्याचं दाखवतायत। मला असं वाटतं, मला मनापासून आनंद आहे की दादालाही संघटनेमध्ये काम करायची इच्छा आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण का संघटनेमध्ये जेवढे नेते आमचे मार्गदर्शक येतील तेवढी संघटना ताकदवर होईल। मला असं वाटतं हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे। खरं तर राजकारणामध्ये कधी काय घडेल हे काही सांगता येत नाही। राष्ट्रवादीतला गेल्या 2 महिन्यांचा घटनाक्रम पाहिला तर या राजकीय अस्थिरतेचं दर्शन सहज घडतंय। 2च महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये सबकुछ अजित पवार असं चित्र पाहायला मिळत होतं। आज मात्र सबकुछ पवार आणि त्यानंतर सुप्रिया सुळे असं वातावरण तयार झालंय। आता सुप्रिया सुळेंच्या हाती पक्षासह राज्याचीही धुरा देण्यात खरंच पवार यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।